हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वे? सकाळी-सकाळी उठून वैदेहीला भूक लागली होती आणि तिला मॅगी खायची होती. म्हणून मग तिच्या बडी मम्मीने तिला मॅगी बनवून दिली आणि हे दोघं इकडे तेच खात बसले होते. काल शेतामधून आल्यावर खूप जास्त थकलो होतो म्हणून तिकडून येऊन आधी झोपी गेलो. पण तिकडून आणलेल्या सर्व वस्तू तशाच पडलेल्या होत्या. मग सकाळी उठून आधी ते सर्व व्यवस्थित निवडून ठेवायला घेतलं. तिकडनं आम्ही कापूस, जाम, तुरीच्या शेंगा, वालाच्या शेंगा एवढा सारा शेतातला मेवा घेऊन आलो होतो. आणि हे सर्व तुमच्या घरी पण असंच होतं का? की हिवाळा लागला की तुरीच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा आल्या की प्रत्येक दिवशी प्रत्येक डिशमध्ये दाणे दिसलेच पाहिजे किंवा मग त्याच दाण्याला घेऊन वेगवेगळ्या डिश बनवल्या जातात. आमच्या घरी तर हिवाळा लागला की असंच होत असते आणि त्यातलीच एक माझी फेव्हरेट डिश म्हणजे तुरीच्या दाण्याची आमटी आणि आज मी तीच बनवणार होती इकडे. चला म्हटलं तुमच्यासोबत पण त्याची रेसिपी शेअर करूया. सर्वात आधी एका गंजामध्ये तेल घातलं, त्यामध्ये कांदा, जिरं, मोहरी घालून त्याला व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेल्या हिरव्या मिरचीची पेस्ट घालून त्याला पण छान परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली. या सर्वांना परतून झाल्यावर त्यात हळद, थोडं लाल तिखट, धने पावडर टाकलं आणि मी सुरुवातीलाच ना तुरीच्या दाण्यासोबत टमाटरचं एक जाडसर वाटण बनवून घेतलं होतं. ते पण या फोडणीमध्ये टाकून त्याला छान व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यामध्ये राहिलेल्या वाटणासोबतच पाणी घालून त्यामध्ये पुन्हा यात टाकलं. नंतर त्यात मीठ घालून त्याला व्यवस्थित उकळी येऊ दिलं. माझ्याकडे आज कोथिंबीर नव्हती, पण तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की टाका. कारण यात कोथिंबीर टाकल्याने ना आमटीची चव अप्रतिम लागते. त्यानंतर भाकरी पण बनवून घेतल्या आणि मस्त तुरीच्या दाण्याची आमटी, भाकरी, भात असं छान जेवण केलं. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तेव्हापर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.